अरे ऋषी आलास तू? पत्र तुझ्याकडे कसं आलं? काय प्रकार आहे हा? तू लिहिलंस नाही? हो, पण तुझ्या बाबांच्या सांगण्यावरून लिहिलंय मी. उगाच बाबांचा एक्सक्यूज देऊ नकोस. अरे बाबल्या महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी माझ्या मनानं काहीच नाही केलंय. तुझं आणि तुझं लग्न जुळावं म्हणून तुझ्या बाबांनी माझ्याकडून मदत मागितली आणि मी हो बोललो. पल्लवीला बी सेम वाटत होतं. मग आम्ही सगळ्यांनी ठरवून ते पत्र लिहिलं आणि नीतूला द्यायचं ठरलं. एक वेळ तू 12वी फर्स्ट अटेम्प्ट पास होशील, पण हे लेटर तू लिहिणं अशक्य आहे. अरे किशोर कुमार, रफिदा, मन्नाडे, गालिब हे कोण आहे तुला माहिती तरी आहे का? सांग ना. खरं सांगू का, त्या पत्रातली पहिली आणि शेवटची ओळख फक्त माझी होती. बाकीचं सगळं इंटरनेटवरून घेतलं होतं मी. आणि दिलं कोणाला? अरे तिथंच तर तटलं ना यार. नीतूला द्यायच्या आधीच ते पत्र माझ्याकडून हरवलं. सगळीकडे शोधलं मी, पण मला कुठंच नाही गावलं. हे रिशा, ते पत्र तुला कुठं गावलं? पण हे लेटर ओरिजिनल नाहीये. ओरिजिनलची फोटोकॉपी आहे. ओरिजिनल कामिनी मॅमकडे. काय? हो. आणि तिला वाटते की हे लेटर मी लिहिलंय तिच्यासाठी. सुमे, यापुढे स्वतःचं डोकं चालवणं बंद कर. रिशा, एक जेन्युइन प्रश्न विचारू का? नाही, मला एक कळत नाही की ते पत्र कामिनी मॅडम कसं पोहोचलं असेल रे? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो, चल